कार्बोहायड्रेट्स याबद्दल आज आपण माहिती घ्यायची आहे. हा जो व्हिडिओ आहे हा एज्युकेशनल पर्पजसाठी मुख्यतः आहे. तर थोडक्यात कार्बोहायड्रेटची ओळख आपण करून घेऊया. कार्बोहायड्रेट्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अबंडंट इन नेचर, म्हणजेच जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रोड्युस्ड बाय प्लांट थ्रू फोटोसिंथेसिस. ही जी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ज्यामध्ये सूर्याचा प्रकाश वनस्पतीच्या पानावर पडतो आणि त्याच्यातून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात. तर ह्या पद्धतीनंच हे कार्बोहायड्रेट्स त्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे प्रिफर्ड फ्युएल फॉर ब्रेन अँड मसल्स, म्हणजे आपला जो मेंदू आहे तो आणि स्नायू आहेत ह्याच्यासाठी हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते महत्त्वाचं इंधन म्हणून कार्य करतात. प्रोव्हाइड 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. साधारणपणे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. साधारणपणे आपल्या दिवसाच्या एकूण जेवणाच्या 60 ते 70% जी ऊर्जा आहे ही आपण जेवणातून या कार्बोहायड्रेट्समधूनच घेत असतो. भारतीयांच्या आहारामध्ये या कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे तुलनेनं जास्त असतं. कारण आपण आहारामध्ये जे धान्याचे पदार्थ वेगळे खातो, चपाती आहे, भाकरी आहे, भात आहे, या सगळ्या पदार्थातून आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स जात असतात. आता हे कार्बोहायड्रेट्स तयार कसे होतात? तर मुख्यतः जे वेगवेगळे रासायनिक घटक असतात, उदाहरणार्थ कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ह्या रासायनिक घटकांपासून हे कार्बोहायड्रेट्स तयार होत असतात. त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो CnH2nOn असा आहे. म्हणजेच थोडक्यात कार्बनचे, हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे वेगवेगळ्या प्रमाणात जे अणू आहेत ते एकत्र येतात आणि त्यापासून कार्बोहायड्रेट्स बनत असतात. उदाहरणच बघायचं झालं तर आपण ग्लुकोजचं बघूया. आपल्याला नेहमीच्या परिचयाचे ग्लुकोज आहे. त्या ग्लुकोजचा फॉर्म्युला असतो तो C6H12O6. हे सगळ्यात कार्बोहायड्रेटचं बेसिक युनिट आहे. म्हणजे आपल्या शरीरात आपण जे काही सगळं अन्न घेतो ते सगळं अन्न शेवटी शरीर ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर करत असतं. आता ह्या कार्बोहायड्रेट्सचे प्रकार कुठले कुठले हे आपण बघूया. प्रकारामध्ये मुख्यतः मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड असे 3 मुख्य प्रकार कार्बोहायड्रेट्सचे असतात. आता मोनोसॅक्राइड जे आहेत हे मुख्यतः 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे तो ग्लुकोज, दुसरा आहे तो फ्रुक्टोज आणि तिसरा आहे तो गॅलॅक्टोज. तर हे ग्लुकोज जे आहे हे आपल्याला सर्वसाधारणपणे माहीत असतं की आपण जी ग्लुकोजची पावडर बऱ्याचदा घेतो किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्समध्ये किंवा एखादा व्यायाम करून झाल्यानंतर आपल्याला थकवा आल्यानंतर आपल्याला पटकन ऊर्जा मिळण्यासाठी आपण ही ग्लुकोज पावडर पाण्यातून घेत असतो. तर त्यामध्ये हे ग्लुकोज मुख्यतः असतं. हे शरीरामध्ये घेतलं, आपण पोटात घेतलं की लगेच त्याचं शोषण होतं. त्यानंतर फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हे बऱ्यापैकी फळामध्ये असतं आणि गॅलॅक्टोज हे मुख्यतः दुधामध्ये असतं. तर ही मुख्य 3 प्रकारची मोनोसॅक्राइड्स आहेत. ह्या मोनोसॅक्राइडमध्ये जे मोनो आहे त्याचा अर्थ मोनो म्हणजे एक. तर साधारण प्रत्येक कार्बोहायड्रेटचं युनिट आहे हे सगळ्यात लहान युनिट ह्याच्यामध्ये असतं. ग्लुकोज, फ्रुक्टोज किंवा गॅलॅक्टोज हे प्रत्येकी एक युनिट असतात, म्हणून ह्याला मोनोसॅक्राइड असं म्हटलेलं आहे. तर आहारामध्ये आपण बघतो की स्पोर्ट्स ड्रिंक्स आहेत किंवा एनर्जी ड्रिंक्स आहेत. यामध्ये ग्लुकोज आपल्याला बऱ्यापैकी दिसतं किंवा मध असेल, फळं आहेत, ह्याच्यामध्ये फ्रुक्टोज आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या आहारामधनं आपल्याला मोनोसॅक्राइड मिळत असतात. हे ऊर्जेचा लगेच मिळणारा स्रोत आहे हा. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ डायसॅक्राइड. आता आपण मोनोसॅक्राइड बघितलं. दुसरा प्रकार कार्बोहायड्रेटचा बघूया, डायसॅक्राइड. आता डाय म्हणजे नावातच ह्याच्या डाय आहे. तर डायचा अर्थ 2. तर ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे किंवा कार्बोहायड्रेट्सच्या युनिटचे 2 भाग असतात, त्याला डाय असं म्हणतो, डायसॅक्राइड म्हणतो. आता उदाहरणच बघायचं झालं तर बघूया. तर हे ग्लुकोज आणि ग्लुकोज जेव्हा 2 ग्लुकोज एकत्र येतात त्यावेळेला हे डायसॅक्राइड बनतं. त्याला आपण माल्टोज म्हणतो. त्याच पद्धतीनं जर का आपल्याला हे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज एकत्र आले
तर त्यापासून लॅक्टोज तयार होतं. तर अशा पद्धतीनं जर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकत्र आलं तर त्यापासून सुक्रोज तयार होतं. म्हणजेच आपण बघितलं तर हे जे 2 मोनोसॅकराइड होते, म्हणजे मगाशी आपण बघितलेले जे सिंगल युनिट होते कार्बोहायड्रेट्सचे, ते जर का 2 एकत्र आले तर त्यापासून हे डायसॅकराइड बनतात. म्हणजे 2 मोनोसॅकराइड एकत्रीकरणातून डायसॅकराइड तयार होत असतात. आता हे माल्टोज बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे माल्ट म्हणून जे असतं किंवा आपण ज्यावेळी कडधान्य मोड आणतो कडधान्यांना, त्यावेळी त्या कडधान्यामध्ये सुद्धा हे माल्टोज तयार झालेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ही लॅक्टोज नावाची जी शुगर आहे ही दुधातली साखर आहे. दुग्ध शर्करा असं म्हणतात किंवा दुधातली साखर म्हणतात ह्याला. तर आपल्याला दूध जे थोडं गोड लागतं ते ह्या साखरेमुळेच लागतं. एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज एकत्र येतात आणि त्यापासून हे दुधातली साखर बनत असते. आणि तिसरं उदाहरण आपल्याला डायसॅकराइडचं बघायचं झालं तर सुक्रोज आहे. सुक्रोज म्हणजे आपल्या खाण्यात नेहमी असलेलं टेबल शुगर किंवा आपण जी साखर खातो किंवा गूळ खातो ह्यामध्ये जी साखर असती ती म्हणजे सुक्रोज. ही जी सुक्रोज आहे ही एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज एकत्र येऊन बनलेली असते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण बघितलं की हे जे आपण मागं बघितलेले मोनोसॅक्राइड आहेत हे जर का 2-2 एकत्र आले तर त्याच्यापासून हे सगळे डायसॅक्राइड तयार झालेले आहेत. आता हे डायसॅक्राइड आहारामध्ये कशा कशात असतात हे आपण बघूया. मुख्यतः दूध, आत्ताच आपण बघितलं की दुधातली जी साखर आहे ज्याला आपण लॅक्टोज म्हणतो त्यामध्ये हे डायसॅक्राइड असतात. त्याचबरोबर आपण नेहमी आपल्या नेहमीच्या खाण्यात येणारी जी साखर आहे, शुगर आहे, त्यामध्ये पण हे डायसॅक्राइड आहेत. गूळ किंवा गुळाची पावडर असते ह्याच्यामध्ये सुद्धा हे डायसॅक्राइड असतात. त्याचबरोबर आपण वेगवेगळी चॉकलेट्स असतील किंवा कॅडबरी असेल किंवा जॅम असेल, असे साखर घातलेले वेगवेगळे पदार्थ खातो. त्यामधून सुद्धा आपल्याला डायसॅक्राइड मिळत असतात. आता हे मोनोसॅक्राइड आणि डायसॅक्राइड हे दोन्ही पटकन शरीरामध्ये शोषले जातात आणि त्यातनं शरीराला लगेच ऊर्जा मिळत असते. आता पुढचं जे काही कार्बोहायड्रेट आहे ते आहे पॉलिसॅक्राइड. आत्तापर्यंत आपण 2 प्रकार बघितले, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड. मोनो म्हणजे एक होतं, डाय म्हणजे 2 होते. आता पॉलीचा अर्थ आहे अनेक. तर ज्या कार्बोहायड्रेटमध्ये अनेक लहान-लहान कार्बोहायड्रेटचे बेसिक युनिट्स एकत्र आलेले असतात, त्याला आपण पॉलिसॅक्राइड म्हणतो. आता उदाहरणच बघायचं झालं, तर पहिलं उदाहरण आहे स्टार्च. तर स्टार्चमध्ये तुम्हाला बघता येईल, हे असे अनेक ग्लुकोज एकत्र ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर अशी अनेक ग्लुकोजची ज्यावेळी चेन एकत्र तयार झालेली असती, त्यावेळेला आपण त्याला स्टार्च म्हणतो. हे स्टार्च मुख्यतः आता इथे दाखवलंय तसं बटाटा म्हणजे वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात, त्या भाज्यामध्ये सुद्धा हे स्टार्च मिळतं आणि त्याचबरोबर आपण जी सगळी धान्य खातो, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, या सगळ्यामध्ये हे स्टार्च आपल्याला मिळत असतं. त्यानंतर सेल्युलोज. सेल्युलोज हे सुद्धा एक कार्बोहायड्रेटचाच प्रकार आहे, पॉलिसॅकराइडचाच प्रकार आहे. हे फक्त ह्याचा फरक स्टार्च आणि सेल्युलोजमध्ये असा आहे, की या स्टार्चचं पचन होतं आणि आपल्याला यातनं ऊर्जा मिळते. तर सेल्युलोज त्याच्या विरुद्ध हे डायटरी फायबरचा प्रकार आहे. हे ह्याचं पचन होत नाही आपल्या लहान आतड्यामध्ये. हे आहे असं लहान आतड्यामध्ये राहतं. यातनं आपल्याला कुठली ऊर्जा मिळत नाही. हा मुख्य फरक आहे तो स्टार्च आणि सेल्युलोजमध्ये. स्टार्च हे पचणारं पॉलिसॅकराइड आहे, तर सेल्युलोज हे डायटरी फायबर आहे म्हणजेच न पचणारं पॉलिसॅकराइड आहे. हे सुद्धा मुख्यतः वेगवेगळ्या वनस्पतींमध्येच आपल्याला मिळतं आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं ह्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेटची लहान-लहान जी युनिट्स आहेत ग्लुकोजची, ही सगळी एकत्र आलेली इथं दिसतात. त्यानंतर तिसरं जे पॉलिसॅकराइड आहे ते आहे ग्लायकोजेन. ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की ग्लुकोजचे सगळे लहान-लहान घटक आहेत, एक-एक ग्लुकोज आहेत, हे सगळे एकमेकाला जोडलेले आहेत. फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी ते जोडले गेलेले आहेत. त्याची रचना अशी झालेली आहे. तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीनं ह्याची रचना ग्लुकोजची झाली आणि ते माणसाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरात जर का साठले, तर त्याला ग्लायकोजेन असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं वनस्पतींमध्ये साठवले जाणारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा पॉलिसॅकराइड्स आहेत, ते म्हणजे स्टार्च आणि सेल्युलोज आणि प्राण्यांमध्ये साठवले जाणारे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा पॉलिसॅकराइड्स आहेत, ते म्हणजे ग्लायकोजेन. तर थोडक्यात आपण परत एकदा मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेलं ते म्हणजे मोनोसॅक्राइड. ह्याच्यामध्ये एक ग्लुकोज किंवा एक फ्रुक्टोज किंवा एक गॅलॅक्टोजच असतो. या एकेका कार्बोहायड्रेट युनिटपासून हे बनलेले असतात. म्हणून यांना मोनो किंवा एक मोनोसॅक्राइड असं म्हणतात. त्यानंतर डायसॅक्राइड ह्याच्यामुळे 2 मोनोसॅक्राइड एकत्र आलेले असतात.
आणि ह्या पद्धतीनं ते तयार होतात. माल्टोज आहे, लॅक्टोज आहे म्हणजे दुधातली साखर आहे किंवा सुक्रोज म्हणजे गूळ आणि साखरेतनं आपण खातो ती साखर आहे. आणि तिसरं आपण जे बघितलं ते म्हणजे पॉलिसॅकराइड. अनेक ग्लुकोज एकत्र येतात आणि त्यापासून हे पॉलिसॅकराइड बनतात. तर हे कशा-कशातून मिळतात आपण बघूया. हे जे पॉलिसॅकराइड आहेत, हे मुख्यतः सगळी जी धान्य आहेत, त्या सगळ्या धान्यामधून गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, हे सगळी जी धान्य आहेत ह्याच्यात असतात. कडधान्यामध्ये सुद्धा असतात. त्याचबरोबर ह्या ज्या भाज्या आहेत, जसं बटाटा आहे, अशा सगळ्या ज्या कंदभाज्या आहेत त्यामध्ये हे कार्बोहायड्रेट्स, पॉलिसॅकराइड्स जास्त प्रमाणात असतात. आणि हे पॉलिसॅकराइड्स मात्र पचायला वेळ लागतो. त्यामुळं ह्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं सुद्धा म्हटलं जातं. आपण मगाशी जे 2 बघितले, मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड, हे तुलनेने लगेच पचतात आणि रक्तात लगेच साखर वाढवतात. पण पॉलिसॅकराइड जे असतात, मुख्यतः धान्यामधले, कडधान्यामधले, हे उशिरा पचतात आणि त्यामुळे ते रक्तातली साखर उशिरा वाढवतात. त्यामुळे त्यांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असं सुद्धा म्हणतो आपण. आहारामध्ये आपण आजकाल बघतो बऱ्याचदा, की सिंपल कार्ब्स कमी करा असं आपण सांगतो आणि कॉम्प्लेक्स कार्ब वाढवा असं सांगतो. तर सिंपल कार्ब म्हणजेच मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड जे आहे, ग्लुकोज, सुक्रोज, आपली साखर नेहमीची, मध, या गोष्टी कमी खायला सांगतो आपण, कारण त्यानं साखर जलद वाढते. तर त्याच्या विरुद्ध हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत, जे आपल्याला मुख्यतः धान्यातनं, कडधान्यातनं असे मिळतात, ते आपण जास्त खायला सांगितलं जातं, कारण त्यानं शुगर तेवढ्या फास्ट वाढत नाही. तर थोडक्यात त्याची रिव्हिजन म्हणून ही स्लाईड आहे. तर हे कार्बोहायड्रेटचे मुख्यतः 3 प्रकार आपण बघितले. मोनोसॅकराइड म्हणजे एक युनिट ज्यामध्ये आहे कार्बोहायड्रेटचं. डायसॅकराइड ज्यामध्ये 2 युनिट आहेत कार्बोहायड्रेटची आणि पॉलिसॅकराइड म्हणजे ज्यामध्ये कार्बोहायड्रेटची अनेक युनिट एकत्र जोडली गेलेली आहेत. आता आपण ह्या क्लासिफिकेशन जे आता बघितलं ते थोडक्यात ह्या चार्टमध्ये इथं सांगितलेलं आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मुख्यतः मोनोसॅकराइडची 3 उदाहरणं इथं आपण लिहिलेली आहेत. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. सिंगल शुगर युनिट ह्याच्यामध्ये असतं. क्विक ॲब्सॉर्प्शन अँड एनर्जी म्हणजे लगेच पचतं, लगेच शोषण होतं आणि ऊर्जा ते लगेच देतं. साधारण फळं, मध, स्पोर्ट ड्रिंक्स ह्याच्यामध्ये हे असतं. किंवा एनर्जी ड्रिंकमध्ये सुद्धा मोनोसॅकराइड बऱ्याच असतं. डायसॅकराइड ह्यामध्ये माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज हे 3 प्रकार येतात. त्यातलं माल्टोज जे आहे ते 2 ग्लुकोजपासून बनलेलं आहे. सुक्रोज जे आहे ते 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोजपासून बनलेलं आहे. आणि लॅक्टोज जे आहे ते 1 ग्लुकोज आणि 1 गॅलॅक्टोजपासून बनलेलं आहे. ह्यामध्ये 2 शुगर युनिट येतात. 2 मोनोसॅकराइडची युनिट ह्याच्यामध्ये येतात. ते चवीला गोड असतं, स्वीट टेस्ट असते आणि इझिली डायजेस्ट होतं. मोनोसॅकराइड प्रमाणे ह्याचं सुद्धा पचन फास्ट होतं. हे केन शुगर म्हणजे आपण नेहमीची जी साखर खातो त्यामध्ये मिल्क शुगर जे दुधातली साखर ह्याच्यामध्ये सुद्धा हे सापडतं. आणि तिसरा प्रकार आपण बघितलेला होता तो म्हणजे पॉलिसॅकराइड. यामध्ये स्टार्च, ग्लायकोजेन, डायटरी फायबर हे सगळे प्रकार येतात. हे सुद्धा साधारण अनेक ग्लुकोज एकत्र येऊन त्यापासून बनलेले असतात. मल्टिपल शुगर युनिट्स. सस्टेन एनर्जी हे ऊर्जा देताना हळूहळू देतात. पोटामध्ये बल्क तयार करतात आणि तिसरं म्हणजे हे शरीरामध्ये साठवले सुद्धा गेलेले असतात. आपण जसं बघितलं ग्लायकोजेन जे आहे ते आपल्या लिव्हरमध्ये आणि स्नायूंमध्ये साठवलेलं असतं. आता ह्याचे जे काही उदाहरणं आहेत ती म्हणजे आपल्या खाण्यामधली राईस, व्हीट म्हणजे अशी सगळी जी धान्य आहेत, त्या धान्यामधनं आपल्याला पॉलिसॅकराइड्स मिळतात आणि व्हेजिटेबल्स यामध्ये सुद्धा आपल्याला पॉलिसॅकराइड्स मिळत असतात. आता कार्य काय आहेत ती आपण बघूया कार्बोहायड्रेट्सची. तर मुख्यतः मुख्य जे कार्य आहे कार्बोहायड्रेट्सचं ते म्हणजे एनर्जी किंवा ऊर्जा पुरवणं. तर साधारण कार्बोहायड्रेट्स हे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते आणि मुख्यतः शरीर ऊर्जेसाठी कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून असतं. शरीराला वेगवेगळी कार्य करण्यासाठी साधारण हालचाली असेल, स्नायूंचं कार्य असेल किंवा कुठल्याही मेंदूची कार्य वेगवेगळी, शरीरातली वेगळी होणारी दररोजच्या क्रिया असतात त्याची कार्य, हृदय क्रिया, फुफ्फुसांची हालचाल किंवा आपल्या शरीरातल्या पोटाची हालचाल, या सगळ्या हालचाली जिथे ज्यावेळी शरीरात होत असतात, तर या होण्यासाठी कुठल्यातरी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा जी असते ही मुख्यतः कार्बोहायड्रेट्सपासून आपल्या शरीराला मिळत असते.
दुसरा उपयोग कार्बोहायड्रेट्सचा आहे तो म्हणजे प्रोटीन स्पेअरिंग. आता प्रोटीन स्पेअरिंग म्हणजे काय, तर साधारण when enough carbohydrates are eaten, the body does not break down protein for energy. जेव्हा आपण पुरेसे कार्बोहायड्रेट्स घेतो त्यावेळी शरीर प्रथिनांचा उपयोग, प्रोटीन्सचा उपयोग ऊर्जेसाठी करत नाही. धिस हेल्प्स प्रोटीन टू परफॉर्म देअर मेन फंक्शन्स. आणि त्यामुळं प्रोटीन्सना त्याची स्वतःची अशी वेगळी कार्य करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे प्रोटीन्सचं मुख्य कार्य हे ऊर्जा देणं नाही आहे, पण ज्यावेळी आपण कार्बोहायड्रेट्स पुरेशी खात नाही त्यावेळी मात्र शरीराला नाईलाजानं ती प्रोटीन जी आहेत ती ऊर्जेसाठी वापरायला लागतात. आणि त्यामुळे मुख्य जी प्रोटीन्सची कार्य आहेत शरीरामध्ये होतात, वेगवेगळे पदार्थ तयार करणं असेल, शरीराच्या वाढीसाठी किंवा शरीराची झीज भरून काढण्यासाठीची जी कार्य प्रोटीन्सची आहेत ती होणार नाहीत. आणि त्यामुळं शरीराचं कुपोषण होईल एका पद्धतीनं. ते होऊ नये ह्याच्यासाठी आपण कार्बोहायड्रेट्स पुरेशी खाणं गरजेचं आहे. आजकाल आपण बघतो की वेगवेगळ्या व्यायाम जिथं करतात लोक त्या ठिकाणी प्रोटीन्सला जास्त महत्त्व दिलं जातं. पण ह्या प्रोटीन्सचा वापर जर व्यवस्थित व्हायचा असेल तर आपण कार्ब्स पण व्यवस्थित खाल्ली असणं महत्त्वाचं आहे. जर कार्ब्स आपण व्यवस्थित घेतले नाहीत, कार्बोहायड्रेट्स व्यवस्थित घेतले नाहीत, तर घेतलेल्या प्रोटीन्सचा तेवढा उपयोग शरीराला होणार नाही. पुढचं तिसरं फॅट मेटाबॉलिझम. हे तिसरं कार्य आहे कार्बोहायड्रेट्सचं. कार्बोहायड्रेट्स हेल्प इन कम्प्लीट ब्रेकडाउन ऑफ फॅट्स. विदाउट कार्बोहायड्रेट्स फॅट्स ब्रेक डाऊन इनकम्प्लिटली प्रोड्युसिंग कीटोन्स. म्हणजे फॅट्सचं जर का पूर्णपणे विघटन व्हायचं असेल त्यातनं ऊर्जा मिळवण्यासाठी तर कार्बोहायड्रेट्स पुरेशी घेतली असणं गरजेचं आहे. जर पुरेशी कार्बोहायड्रेट्स शरीरात आपण घेतली नाहीत, आपण साधारण काय 18 तास उपाशी राहिलो, तर त्यानंतर शरीरामध्ये असं होतं की फॅट्स ही अपूर्ण पद्धतीनं त्याचं ब्रेकडाऊन व्हायला सुरू होतं आणि त्यातनं कीटोन्स नावाचे काही रसायनं तयार होतात, जी शरीराला जास्त काळ जर ती शरीरात निर्माण होत राहिली तर शरीरामध्ये एक ॲसिडिक मीडियम तयार होतं. ते व्हायचं नसेल किंवा कीटोसिस होऊ शकतं शरीरामध्ये. कीटोसिस नावाचा एक अवस्था शरीरामध्ये निर्माण होऊ शकते. ती जर होऊन द्यायची नसेल तर पुरेसे कार्बोहायड्रेट्स आपण त्यासाठी सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की प्रोटीन्स आणि फॅट ह्या दोन्हीचा वापर जर योग्य पद्धतीनं व्हायचा असेल तर पुरेसे कार्बोहायड्रेट्स आपण आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आजकाल कीटो डाएट नावाचं डाएट सुद्धा घेतलं जातं. तर त्यामध्ये माहिती आहे आपल्याला की त्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे कमी केले जातात किंवा बंद केले जातात. तर सर्वसामान्य लोकांनी जास्त काळ ते करायची खरं तर गरज नसती. काही आजारांमध्ये खरं तर कीटो डाएट हे दिलं जातं, पण ते व्यवस्थित बघून योग्य त्यामध्ये तपासण्या करून ते दिलेलं असतं. पण नॉर्मल व्यक्तींनी फक्त वजन कमी करण्यासाठी फार जास्त काळ कीटो डाएट घेणं बरोबर नाही. एनर्जी स्टोरेज. एनर्जी स्टोरेज म्हणजे साधारण ऊर्जा जी असती, ती ऊर्जा साठवण्यासाठी सुद्धा कार्बोहायड्रेट्स उपयोगी पडतात. साधारण आपण बघितलं की ग्लायकोजनच्या स्वरूपात लिव्हर आणि मसल्समध्ये आपल्या हे कार्बोहायड्रेट्स साठवले जातात आणि जेव्हा नंतर आपल्याला ऊर्जेची गरज लागणार आहे, त्यावेळी ते कार्बोहायड्रेट्स नंतर पुन्हा शरीराला दिले जातात. त्यानंतर शेवटचं कार्य बघूया, ते म्हणजे डायजेस्टिव्ह हेल्थ. साधारण आपली जी पचनसंस्था आहे, तिचं जर का आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तरी सुद्धा हे कार्बोहायड्रेट्स महत्त्वाचे आहेत. कारण कार्बोहायड्रेट ज्याप्रमाणे ऊर्जा पुरवतात, त्याप्रमाणे कार्बोहायड्रेट्समध्ये डायटरी फायबर जे काही तंतुयुक्त किंवा चोथायुक्त पदार्थ सुद्धा असतात आणि जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करत असतात. तर त्या डायटरी फायबरचा उपयोग काय काय होतो ते बघूया. ते आपण नंतर थोडेसे डिटेलमध्ये पुढच्या काही स्लाइड्समध्ये बघणारच आहे डायटरी फायबर. मुख्यतः हेल्दी बॉवेल मूव्हमेंट्स म्हणजे आतड्यांची व्यवस्थित हालचाल होण्यासाठी डायटरी फायबर योग्य असणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ जे आहे, पोट साफ नसण्याची जी तक्रार आहे, ती टाळण्यासाठी सुद्धा डायटरी फायबर योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. लोअर कोलेस्ट्रॉल लेव्हल्स शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते सुद्धा जर नियंत्रणात ठेवायचं असेल योग्य, तरी सुद्धा डायटरी फायबर घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचं इम्प्रूव्ह ब्लड शुगर कंट्रोल. तर मधुमेहामध्ये जर का रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तरी सुद्धा या डायटरी फायबरचा उपयोग चांगला होतो. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे काही कार्बोहायड्रेट्स आहेत, हे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं शरीरामध्ये त्याचा उपयोग होत असतो आणि ते आपण दैनंदिन जीवनात योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात घेणं हे खूप गरजेचं आहे. आता हे सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स बघूया. तर कार्बोहायड्रेट्स कशा कशातून आपल्याला मिळतात आपल्या जेवणातनं.
तर साधारण मुख्य सगळ्यात जो भाग असतो कार्बोहायड्रेट्सचा आपल्या आहारातला तो म्हणजे धान्य. त्याला आपण सिरियल्स आणि मिलेट्स म्हणतो. त्या सिरियल्स मिलेट्समध्ये राईस आहे, भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी अशी सगळी धान्य जी आहेत त्या सगळ्या धान्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात आणि ती कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे पॉलिसॅकराइड्स असतात त्यामध्ये. त्यामुळे ते शरीरासाठी चांगले आहेत योग्य प्रमाणात घेणं. त्यानंतर रूट्स, ट्यूबर्स म्हणजे जमिनीखाली येणारी जी कंदमुळं, कंदभाज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उदाहरणार्थ बटाटा, टॅपियोका, याम आणि स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचाही वापर योग्य प्रमाणात आपण करू शकतो. तिसरं पल्सेस. कडधान्यामध्ये ग्रीन ग्राम म्हणजे मूग आहेत किंवा बेंगाल ग्राम म्हणजे हरभरे आहेत किंवा लेंटिल्स म्हणजे मसूर अशा सगळ्या ज्या कडधान्य आहेत त्या सगळ्या कडधान्यामध्ये जशी प्रोटीन्स आहेत त्या पद्धतीनं कार्बोहायड्रेट सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. शुगर्स. आता साधी साखर जी आहे ज्याला केन शुगर म्हणतो ती आहे, जॅगरी म्हणजे गूळ आहे आणि हनी म्हणजे मध आहे. तर ह्या सगळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात आणि आपण मगाशी जसं बघितलं तसं ती सिंपल कार्बोहायड्रेट्स त्यातनं मिळतात. आणि फ्रुट्स, व्हेजिटेबल, भाज्या आणि फळं ह्यामधनं सुद्धा आपल्याला भरपूर कार्बोहायड्रेट्स मिळतात. आता ही कार्बोहायड्रेट्स यातली कुठली कार्बोहायड्रेट्स कुणी खायची, कुणी नाही ह्याबद्दल सुद्धा नियम आहेत. साधारणपणे वजन ज्यांचं जास्त आहे, मधुमेह आहे, अशा लोकांनी सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला आपण मोनोसॅक्राइड मगाशी बघितलं किंवा डायसॅक्राइड बघितलं, जी साधारण साखरेमध्ये आहेत किंवा गुळामध्ये आहेत, मधामध्ये आहेत किंवा गोड फळं, बनाना, मँगो अशामध्ये आहेत. अशी असे पदार्थ जास्त खाणं टाळलं पाहिजे आणि त्यांचा मुख्य भर हा अखंड धान्य किंवा भाज्या ह्याच्यावर त्यांचा भर जास्त असला पाहिजे. तर डायटरी फायबर हे सुद्धा कार्बोहायड्रेट्स मधले एक महत्वाचा प्रकार आहे. मुख्यतः आपण मगाशी जे बघितलं तर पॉलिसॅक्राइड्स. तर ह्या पॉलिसॅक्राइड्सचा हा एक प्रकार आहे. इट इज अ टाइप ऑफ पॉलिसॅक्राइड्स फाउंड इन मोस्टली प्लांट फूड्स. सगळ्या वनस्पतींमध्येच हे डायटरी फायबर मिळत असतं. नॉट डायजेस्टेड इन स्मॉल इंटेस्टाईन. लहान आतड्यामध्ये हे डायटरी फायबर पचत नाही आणि जसं कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला ऊर्जा मिळते इतर कार्बोहायड्रेट्स पासून तशी डायटरी फायबर पासून आपल्याला कुठली ऊर्जा मिळत नाही कारण ते पचतच नाहीत. फक्त ते काय करतात आपल्या पचन मार्गाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मात्र मदत करतात. फर्मंटेड टू व्हेरिंग डिग्रीज इन लार्ज इंटेस्टाईन. पण मोठ्या आतड्यामध्ये गेल्यानंतर मात्र तिथं जे चांगले जीवाणू असतात तिथले ते त्यांचं फर्मेंटेशन करतात आणि त्याच्या मार्फत काही पदार्थ ते शरीरामध्ये आपल्याला मिळतात. काही फॅटी ऍसिड्स असतात ते आपल्या शरीराला मिळतात. आता हे डायटरी फायबर जे आहे हे दोन प्रकारचं असतं. टू टाइप्स ऑफ डायटरी फायबर. एक तर सोल्युबल डायटरी फायबर आणि इनसोल्युबल डायटरी फायबर. तर सोल्युबल डायटरी फायबर हे मुख्यतः पाण्यामध्ये विरघळतं आणि इनसोल्युबल डायटरी फायबर जे असतात ते पाण्यात विरघळत नाहीत. हे दोन त्याचे मुख्य प्रकार आहेत आणि ह्या दोन्हीची कार्य वेगवेगळी आहेत. सोल्युबल म्हणजे विरघळणारे तंतुमय पदार्थ आणि इनसोल्युबल म्हणजे न विरघळणारे तंतुमय पदार्थ. तर हे प्रकार आणि त्याची माहिती थोडक्यात बघूया. सोल्युबल फायबर जे असतात ते मुख्यतः जेल सारखा पदार्थ, जेली जी असते त्याच्यासारखा पदार्थ आतड्यामध्ये तयार करतात आणि पचनाची प्रक्रिया थोडीशी स्लो करतात, मंदावतात आणि त्यामुळं काय होतं तर मुख्यतः शरीरात जे कोलेस्ट्रॉल असतं ते कमी शोषलं जातं. रक्तात पण साखर जी असते ती हळूहळू शोषली जाते. त्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल कमी होणं आणि रक्तातली शर्करा किंवा रक्तातली साखर ही नियंत्रणात करणं हे सोपं जातं. त्यामुळे मुख्यतः ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा रक्तात साखरे असणं किंवा मधुमेहाचा ज्यांना विकार आहे त्यांनी आपल्या आहारतज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच हे सोल्युबल डायटरी फायबर असणारे पदार्थ आपल्या आहारात त्यांचा समावेश करावा. म्हणजे नक्कीच तुम्हाला त्या आजारांमध्ये योग्य पद्धतीनं मॅनेज करण्यासाठी उपयोग होऊ शकेल. आता हे जे प्रकार कुठले कुठले आहेत ते बघूया सोल्युबल फायबरचे. मुख्यतः पेक्टिन्स, गम्स आणि म्युसिलेजेस हे तीन प्रकारचे मुख्य सोल्युबल फायबर आहेत. हे मुख्यतः दे आर कंटेन्ड अराउंड
अँड इनसाइड द प्लांट सेल. वनस्पतींच्या पेशींच्या भोवती आणि त्या पेशींमध्ये सुद्धा हे सोल्युबल फायबर आपल्याला आढळतात. आता कशा कशात असतात, तर ओट्स, बीन्स, सम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स या सगळ्यामध्ये हे सोल्युबल डायटरी फायबर असतात. आपण जे ओट्स नावाचं धान्य घेतो त्यामध्ये हे असतात. बीन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामध्ये आहेत. काही फळं आणि भाज्या ह्या सगळ्यामधनं सोल्युबल फायबर आपल्याला मिळत असतात. इनसोल्युबल फायबर ऍड बल्क टू स्टूल, स्पीड्स बॉवेल मुवमेंट. म्हणजे पोट साफ होण्यासाठी जी आतड्यांची हालचाल होणं गरजेचं आहे योग्य प्रमाणात, ती हालचाल होण्यासाठी हे इन्सोल्युबल फायबर मदत करतात. त्यामुळे काय होतं बघूया, तर प्रिव्हेंट्स कॉन्स्टिपेशन, सपोर्ट्स कोलॉन हेल्थ. मुख्यतः बद्धकोष्ठाचा त्रास, पोट साफ न होण्याची तक्रार असणं, ह्यामध्ये हे इन्सोल्युबल फायबर अतिशय उपयोगीचे आहेत आणि ते कोलॉन हेल्थ म्हणजे आपल्या आतड्यांचं जी आरोग्य आहे ते चांगलं ठेवण्यास मदत करतात. तर अशा पद्धतीने हे दोन तुम्ही जर बघितले, सोल्युबल फायबर आणि इन्सोल्युबल फायबर, तर ह्या दोन्हीमध्ये दोन्हीचं कार्य तुम्हाला वेगवेगळं असलेलं लक्षात येईल आणि या दोन्हीच्या शरीराला होणारे फायदे सुद्धा तुमच्या वेगवेगळे लक्षात येतील. त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे फायबर आपल्या शरीराच्या आणि हेल्थच्या दृष्टीने महत्वाचे. टाइप्स. आता प्रकार कुठले कुठले आहेत, तर सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन असे 3 प्रकारचे हे डायटरी फायबर असतात. अँड दे आर स्ट्रक्चरल पार्ट्स ऑफ प्लांट्स. मुख्यतः झाडांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये ते एक वेगवेगळ्या रचनांमध्ये भाग घेतात. आता अगदी सोपं उदाहरण झालं तर फळांची जी साल असते त्या सालामध्ये सुद्धा हे इन्सोल्युबल डायटरी फायबर असतात. त्यामुळे ही साल तयार करण्यासाठी त्यांचा पण महत्वाचा रोल असतो. आता हे कशा कशातून मिळतात बघूया आपण. होल ग्रेन्स, अखंड धान्य आहेत त्यामध्ये असतात. मुख्यतः धान्यावरचा जो कोंडा आहे ज्याला आपण ब्रान म्हणतो, त्या ब्रानमध्ये सुद्धा हे डायटरी फायबर असतात, भरपूर असतात. त्यामुळं आपण सांगतो की कुठलंही जे धान्य आहे ते पॉलिश न करता खावं किंवा आपण जे चपातीसाठी पीठ घेतो ते चाळून घेऊ नका. चाळल्यानंतर सुद्धा त्यातला कोंडा जर असेल तर तो बाजूला जातो. त्यामुळं मुख्यतः अखंड धान्य ह्याचं आपण सेवन केलं तर आपल्याला हे इन्सोल्युबल फायबर त्यातनं जास्त मिळू शकतात. नट्स, वेगवेगळे जे नट्स आहेत, उदाहरणार्थ शेंगदाणे असतील, अक्रोड असतील, बदाम असतील, ह्या सगळ्या नट्समध्ये हे इन्सोल्युबल डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात. फ्रूट स्किन्स म्हणजे फळांची वरची जी साल आहे त्यामध्ये सुद्धा हे डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतं. आणि काही भाज्या, या सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण काही तंतुसारखे पदार्थ आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसू शकतात, तर ह्यामध्ये सुद्धा हे डायटरी फायबर मोठ्या प्रमाणात असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला चित्रामध्ये दिसेल की सेल्युलोज इन द स्किन, इन्सोल्युबल फायबर. आता आपण जे बघितलं की हे जे इन्सोल्युबल फायबर आहे हे या सालीमध्ये आहे आणि सोल्युबल फायबर हे ह्या फळाच्या आतल्या गरामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी हे फायबर असतात. इन्सोल्युबल असतं ते मुख्यतः सालीमध्ये जास्त प्रमाणात असतं, वरच्या भागात जास्त असतं. आता इथं धान्यामध्ये सुद्धा, हे धान्याचं चित्र आहे, या धान्यामध्ये सुद्धा वरचे जे त्याचे थर आहेत ज्याला आपण आवरण म्हणतो त्या धान्याचं, त्या आवरणामध्ये भरपूर डायटरी फायबर आहेत आणि ते मुख्यतः इन्सोल्युबल आहेत. तर ह्याचा सुद्धा शरीराला चांगला उपयोग होतो. मुख्यतः पोट साफ होण्यासाठी किंवा आतड्याचं, मोठ्या आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे इन्सोल्युबल फायबर खूप महत्वाचे आहे. म्हणून आपण म्हणतो की फळं आहेत ती सालीसकट खावीत किंवा धान्य आहे ते कोंड्यासकट खावं. त्यामुळे हे कोंड्यासकट किंवा अखंड आवरणासकट आपण ज्यावेळी फळं किंवा धान्य खातो त्यावेळी आपल्याला इन्सोल्युबल फायबर हे भरपूर शरीराला मिळत असतात. आणि त्याचबरोबर अशी काही फळं आहेत, त्या फळामध्ये किंवा ओट्स वगैरे सारखे काही धान्य आहेत, यामध्ये आतल्या भागामध्ये हे सोल्युबल फायबर सुद्धा असतात, ज्यानं रक्तातलं कोलेस्ट्रॉल आणि साखर ह्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. आता ह्या कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन म्हणजे पचन कसं होतं ते आपण बघूया. मुख्यतः हे कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारातनं जे जातात हे 3 प्रकारचे असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे धान्य खातो किंवा भाज्या खातो, ह्यातनं आपल्याला स्टार्च नावाचं कार्बोहायड्रेट मिळतं, जे एक पॉलिसॅकराइड आहे. हे मगाशी आपण बघितलं. त्यानंतर आपण ज्यावेळी साखर खातो किंवा गूळ खातो, त्यावेळी आपल्याला जे मिळतं
ते सुक्रोज असतं. किंवा आपण इतर काही वेळेला चॉकलेट खाल्लं, जाम खाल्लं, कॅडबरी खाल्ली, तर त्यामध्ये सुद्धा साखर घातलेली असते. तर ती साखर आणि नुसती आपण वापरलेली साखर ही सगळी सुक्रोजच्या स्वरूपात आपल्या आहारातनं जात असते. आणि तिसरं म्हणजे आपण दूध आणि दुधाचे पदार्थ जे खातो, त्यामधनं लॅक्टोज नावाचं कार्बोहायड्रेट आपल्याला शरीरात जात असतं. तर मुख्यतः ह्या ही 3 कार्बोहायड्रेट आपल्या आहारातनं आपल्याला जास्त मिळत असतात. स्टार्च, धान्य आणि भाज्यातनं, सुक्रोज साखर आणि साखरयुक्त पदार्थातनं आणि लॅक्टोज दूध आणि दुग्धयुक्त पदार्थातनं. तर स्टार्चचं पहिल्यांदा पचन होतं म्हणजे काय होतं ते बघूया. स्टार्चचं रूपांतर हे पाचक रसांमार्फत माल्टोज नावाच्या कार्बोहायड्रेटमध्ये होतं, जे डायसॅकराइड आहे. आणि ह्या माल्टोजचं पुन्हा पाचक रसांद्वारे रूपांतर 2 ग्लुकोजमध्ये होतं, जे मोनोसॅकराइड आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर लक्षात येईल, हे पॉलिसॅकराइड आहे स्टार्च, ह्याचं रूपांतर डायसॅकराइडमध्ये होतं माल्टोज नावाच्या, आणि ह्या डायसॅकराइडचं रूपांतर परत शेवटी मोनोसॅकराइडमध्ये होतं. म्हणजे पॉलिसॅकराइडचं आणि डायसॅकराइडचं रूपांतर मोनोसॅकराइडमध्ये होणं म्हणजेच पचन होणं. म्हणजे शेवटी स्टार्च कशामध्ये रूपांतरित होतं? पचन होऊन ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं, म्हणजे आणि त्याचं पचन पूर्ण होतं. ह्या पद्धतीनंच सुक्रोज, आपली जी साखर आहे, तिच्यावर पण पाचक रसांचं कार्य होतं आणि तिचं रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज अशा 2 मोनोसॅकराइडमध्ये होतं. आणि सगळ्यात शेवटी लॅक्टोज, दुधातली साखर, हिचं सुद्धा जे पचन असतं ते पाचक रसांमार्फत त्याचं पचन होतं लॅक्टोजचं, आणि त्याचं रूपांतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होतं. आता परत एकदा आपण मगाशी ज्या स्लाइड बघितलेल्या त्याचं मी रिव्हिजन घेतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. हे पॉलिसॅकराइड आहेत, हे डायसॅकराइड आहेत आणि हे मोनोसॅकराइड आहेत. पचन होतं म्हणजे काय होतं? पॉलिसॅकराइडचं रूपांतर डायसॅकराइडमध्ये होतं आणि डायसॅकराइडचं रूपांतर मोनोसॅकराइडमध्ये होतं, म्हणजे पचन पूर्ण होतं. म्हणजेच आता उलट्या दिशेनं आपण जर स्लाइड बघितलं तर आपल्या लक्षात येईल, हे स्टार्च आहे, या स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये होतं. हे माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज हे डायसॅकराइड तयार होतात आणि ह्या माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज आणि ग्लुकोज ह्यामध्ये होतं, म्हणजे मोनोसॅकराइडमध्ये होतं. जेव्हा ह्या पद्धतीनं हे होतं त्यावेळेला हे पचन पूर्ण होतं. तर ह्या स्लाइडबद्दल आपण आता माहिती देत होतो. मुख्यतः स्टार्च, सुक्रोज आणि लॅक्टोज हे 3 मुख्य कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारात आहेत आणि त्या तिन्हीचं पचन अशा पद्धतीनं पूर्ण होत असतं. आता हे डायजेशनची थोडक्यात एक चार्टमध्ये समरी दिलेली आहे. तोंडामध्ये मुख्यतः सलायव्हरी अमायलेज नावाचं रसायन असतं. हे सलायव्हरी अमायलेज या स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये करतं. स्टमकमध्ये, पोटामध्ये ते कुठलंही कार्य होत नाही, ते पचन थांबतं. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे आतड्यात गेल्यानंतर पॅनक्रिएटिक अमायलेज नावाचं रसायन त्या स्टार्चचं रूपांतर पुन्हा माल्टोजमध्ये करतं. त्यानंतर लहान आतड्यामध्येच माल्टेज, सुक्रेज आणि लॅक्टेज ही 3 रसायनं असतात. ती माल्टेज, सुक्रेज आणि लॅक्टेज ही रसायनं अनुक्रमे माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज या 3 प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज अशा वेगवेगळ्या मोनोसॅकराइडमध्ये करतात आणि इथं पचन प्रक्रिया पूर्ण होती. आणि त्यानंतर शेवटी मोठ्या आतड्यामध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरियल फर्मेंटेशन म्हणजे चांगल्या जीवाणूंकडून जे डायटरी फायबर आहेत त्याचं आंबवण्याची प्रक्रिया होती, फर्मेंटेशनची प्रक्रिया होती. अनडायजेस्टेड फायबर इज फर्मेंटेड बाय कोलोनिक बॅक्टेरिया, शॉर्ट चेन फॅटी ॲसिड अँड गॅस इज फॉर्म. म्हणजे हे जे फायबर असतात हे काही प्रमाणात लहान मोठ्या आतड्यामध्ये त्याचं फर्मेंटेशन होतं जंतूंकडून व आतड्यातल्या चांगल्या जंतूंकडून, आणि त्याच्यापासून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात आणि गॅस तयार होतो. तर अशा पद्धतीनं हे पूर्ण पचन जे आहे हे कार्बोहायड्रेट्स इथं पूर्ण झालेलं आहे. आता शोषण किंवा ॲब्सॉर्प्शन कसं होतं कार्बोहायड्रेट्सचं? तर मुख्यतः ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे जे कार्बोहायड्रेट्स ज्याचं विघटन झालेलं आहे, पचन होऊन जे तयार झालेलं आहे, हे
फास्ट जलद गतीनं आतड्यात शोषले जातात ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन या प्रक्रियेद्वारे. आणि फ्रुक्टोज जे आहे ते फ्रुक्टोज मात्र डिफ्युजन या प्रक्रियेद्वारे आतड्यामध्ये शोषलं जातं. अशा पद्धतीनं कार्बोहायड्रेट्सचं पचन आणि शोषण इथं पूर्ण होतं. आता दररोज साधारण किती ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घ्यावेत, किती डायटरी फायबर घ्यावे, हे ज्यामध्ये सांगितलंय त्याला आपण म्हणतो रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस म्हणजेच RDA. तर मिनिमम इंटेक ऑफ 100 grams or 130 grams of carbohydrates per day for ages 1 year and above. म्हणजे साधारणपणे 1 वर्ष आणि त्याच्यावरच्या व्यक्तींसाठी 100 ते 130 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेतले पाहिजेत. दिस लेवल इज मिनिमम रिक्वायर्ड फॉर ब्रेन ग्लुकोज युटिलायझेशन. मेंदूमध्ये ग्लुकोजचं योग्य पद्धतीनं मेंदूला ग्लुकोज मिळायचा असेल तर किमान आपण दररोज आहारामधनं 100 ते 130 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स हे घेतले गेले पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी कार्बोहायड्रेट घेतले तर मात्र मेंदूला ग्लुकोजचा पुरवठा पुरेसा होत नाही. आणि मगाशी मी जसं सांगितलं, योग्य प्रमाणात ग्लुकोज जर शरीराला मिळालं नाही तर शरीर मग फॅटचं इनकम्प्लीट डायजेशन सुरू करतं आणि त्यातनं कीटोन बॉडी तयार होऊन किटोसिस वगैरे अशा गोष्टी शरीरामध्ये व्हायला लागतात. त्यामुळं किमान 100 ते 130 ग्रॅम कार्बोहायड्रेट दररोजच्या आहारात असणं गरजेचं आहे. साधारणपणे ऊर्जेचं प्रमाण जर मग बघितलं तर रिकमेंडेड कार्बोहायड्रेट इनटेक रेंजेस फ्रॉम 45 to 65% ऑफ टोटल कॅलरीज. आपण एकूण जेवढी ऊर्जा घेतो, 1000 कॅलरीज असेल, 2000 कॅलरीज असेल, त्याच्यापैकी 45 ते 65% ऊर्जा जी आहे ती कार्बोहायड्रेट्स पासून घेतली गेली पाहिजे. आणि डायटरी फायबरचं जर एकूण आहारातलं प्रमाण बघितलं तर 1000 कॅलरीजसाठी साधारण 15 ग्रॅम आणि 2000 कॅलरीजसाठी साधारण 30 ग्रॅम एवढं प्रमाण आपण आहारामध्ये आपल्या असलं पाहिजे. म्हणजे आहार तुमचा जर 1000 कॅलरीजचा असेल तर किमान 15 ग्रॅम डायटरी फायबर आपल्या आहारामध्ये पाहिजे. आणि जर 2000 कॅलरीज एवढा आपला आहार असेल तर किमान 30 ग्रॅम एवढे कार्बोहायड्रेट डायटरी फायबर आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. मग ते सोल्युबल इनसोल्युबल मिळून दोन्ही डायटरी फायबर त्याच्यामध्ये येतात. तर थोडक्यात आपण आता समरी बघूया. ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आर मेन सोर्स ऑफ द एनर्जी इन डाएट. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला शरीरामध्ये ऊर्जा देणारे मुख्य घटक आहेत. मेड ऑफ CHO म्हणजेच कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून ते तयार होतात आणि त्यांचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2nOn. क्लासिफाईड ॲज मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड अँड पॉलिसॅक्राइड. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे मुख्यतः मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलिसॅक्राइड अशा 3 प्रकारात त्याची विभागणी होते. प्रोव्हाइड्स 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. साधारण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून 4 कॅलरीज आपल्याला मिळत असतात. इसेन्शियल फॉर ब्रेन अँड मसल ऍक्टिव्हिटी. मुख्यतः आपला मेंदू आणि आपले स्नायू यांच्या कार्यासाठी याची गरज असते. फंक्शन्स. आता काय काय फंक्शन्स आपण बघितली आहेत. मुख्यतः एनर्जी, प्रोटीन स्पेअरिंग म्हणजेच प्रोटीनना त्याच्या कामासाठी वाचवून ठेवणं. फॅट मेटाबॉलिझम. फॅटचं जर का फॅटपासून पूर्ण स्वरूपात एनर्जी मिळवून घ्यायची असेल तर कार्बोहायड्रेट्सचा उपयोग होतो. जर का अपूर्ण फॅटचं विघटन झालं तर मात्र शरीरामध्ये किटोसिस होतं. आपण मागे बघितलंय. त्यानंतर स्टोरेज. शरीरामध्ये योग्य प्रमाणात ऊर्जा साठवण्यासाठी सुद्धा कार्बोहायड्रेट्सचा उपयोग असतो. जसं आपल्या लिव्हरमध्ये आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन साठवलेलं असतं. आणि स्ट्रक्चरल रोल. शरीरामध्ये काही असे घटक असतात जे कार्बोहायड्रेट्स पासून तयार होतात. सोर्सेस. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त धान्यामधून आपल्याला मिळतात. त्यानंतर कडधान्य आहेत ज्यातनं प्रोटीन सुद्धा मिळतात आणि कार्बोहायड्रेट सुद्धा त्यामध्ये असतात. ट्युबर्स म्हणजे जमिनीखालच्या कंदभाज्या आहेत. शुगर, साखर आहे. फ्रुट्स, फळं आहेत आणि व्हेजिटेबल्स आहेत. या सगळ्यातून भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळत असतात. फायबर इम्प्रूव्ह डायजेशन म्हणजे फायबर पचन सुधारतं अँड प्रिव्हेंट्स लाईफस्टाईल डिसीजेस. म्हणजेच मधुमेह असेल, कोलेस्ट्रॉल वाढणं असेल अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये सुद्धा त्या आजारांपासून प्रतिबंधासाठी किंवा त्या आजारांमध्ये योग्य पद्धतीनं नियंत्रण आणण्यासाठी कार्बोहायड्रेट्स आणि त्याच्या घटकांचा
चांगला उपयोग होतो. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.